बीड तालुक्यात कपिलधारवाडी येथील डोंगर अतिवृष्टीमुळे खचत आहे। गावातून जाणारा प्रमुख मार्ग देखील तब्बल 3 फूट खचला असून अनेक घरांच्या भिंतींना तडे गेलेत। प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या ग्रामस्थांना जवळच असलेल्या कपिलधार येथील मंदिराच्या धर्मशाळेत स्थलांतरित केलं। अनुसूचित जमातीच्या आरक्षण बचावासाठी बुलढाण्यात आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येत रस्त्यावर उतरले। हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा आणि धनगर समाज करत असलेल्या मागणीला आदिवासी समाजाने विरोध दर्शवलाय। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अकोल्यात बंजारा समाज रस्त्यावर उतरला। संपूर्ण जिल्हाभरातून हजारो बंजारा समाज बांधव मोर्चात सहभागी झाले। नांदेडमध्ये आदिवासी समाजाने मोर्चा काढला। नांदेडच्या नवा मोंढा मैदानातून मोर्चा सुरू झाला। एसटी प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश करण्याची मागणी केली होती आणि त्याला विरोध करण्यासाठी आदिवासींनी मोर्चा काढला। ओंकार हत्तीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कास गावात धुडगूस घातला। धुडगूस घालणाऱ्या ओंकार हत्तीला ताब्यात घेण्यासाठी वन विभागाने हालचाली केल्यात। वनताराची टीम ओंकार हत्तीला पकडण्यासाठी बांदा येथे दाखल झाली। सिल्लोड तालुक्यातील भवन गावात आरोग्य आणि स्वच्छतेचं भीषण चित्र निर्माण झालंय। केवळ डिझेलसाठी पैसे नाही, या एका कारणामुळे ग्रामपंचायतीची घंटागाडी गेल्या 8 ते 10 दिवसांपासून बंद आहे। परिणामी गावात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे साचले। अलिबाग ते वडखळ महामार्गाची दुरवस्था झाली आहे। धरमतर पुलाजवळील खड्ड्यात एक 4 चाकी गाडी अडकली। रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवासी आणि पर्यटक संतापले। येवला शहरातील ताज पार्क भागातील दत्त मंदिर परिसरात गटारीचं पाणी शिरत असल्यानं परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झालंय। धार्मिक स्थळात अशा प्रकारे अस्वच्छता पसरल्यानं भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। पुण्याच्या शिक्रापूरमधील नित्याच्या वाहतूक कोंडीनं सर्वसामान्य नागरिक आणि प्रवासी त्रस्त झाले। या विरोधात शिक्रापूरकरांनी ट्रॅफिक मुक्त शिक्रापूरचा नारा देत महामार्गावर उतरून आंदोलन करत प्रशासन सरकारला धारेवर धरलं। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर प्रहार संघटनेच्या वतीनं लोटांगण आंदोलन करण्यात आलं। गेल्या 6 महिन्यापासून संजय गांधी, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे अनुदान मिळाले नाही। 2 वेळा आंदोलन करूनही न्याय मिळाला नाही, त्यामुळे आंदोलन करण्यात आलंय। ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी वणीतील शेतकऱ्यांनी नाशिक सापुतारा रस्ता रोखून धरला। बिरसा मुंडा चौकात कांदे, टोमॅटो, बटाटे फेकत शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। द्राक्ष पिकाला 1.5 लाख, भाजीपाल्याला 50,000 नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मनमाड, मालेगाव, नाशिक जिल्ह्यात सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी आतापर्यंत लाखो हेक्टरवरील पिकं, फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत। या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील 2,83,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। सरकारने भरीव मदत करण्याची मागणी शेतकरी करतायत। सततचा पाऊस, अतिवृष्टी तसेच रोगांच्या प्रादुर्भावामुळे वर्ध्यात सोयाबीन पिकांचं नुकसान झालं। समुद्रपूर तालुक्यातील उमरी येथील शेतकऱ्यानं 8 एकरवरील सोयाबीनची कापणी करत सर्व पीक जाळून टाकले। सवंगणी आणि काढणीचा खर्चही परवडणारा नसल्यानं शेतकरी हवालदिल होत हा निर्णय त्यांनी घेतला। अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसल्यानंतर आता शेतातील मजुरीच्या दरात वाढ झाली। बळीराजाला नव्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। एक बॅग सोयाबीन काढणीसाठी 5 ते 6 हजार रुपयांचा खर्च येत असून शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। मावळ तालुक्यातील दारुब्रे गावात इंद्रायणी भात पीक जोमात आले। शेतकरी सुरेश वाघोले यांनी कृषी अधिकारी विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली भात बियाणे निवड, बीज प्रक्रिया, लागवड, कीड रोग व्यवस्थापन करून भात पीक जोमदार आणलंय। यामुळे यंदा मावळात बळीराजाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे। संभाजीनगरातील पैठण तालुक्यात बुरशी लागल्यानं मोसंबी फळगळती वाढली आहे। 50% पीक खराब झालं असून फळबागायतदार चिंतेत सापडले। ओला दुष्काळ जाहीर करून 50,000 रुपये हेक्टरी मदत करा अशी मागणी करत बीडच्या युसुफ वडगाव येथे शेकाप आक्रमक झाली। आंबेजोगाई कळंब राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। नाशिकच्या निफाड तालुक्यातील व्यापाऱ्यावर रविवारी धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विंचूर गाव बंद पाळण्यात आलं। याबाबत व्यापारी मंडळाच्या वतीनं लासलगाव पोलिसांना निवेदन देण्यात आलं।
पालघर जिल्ह्याच्या मुरबे येथील प्रस्तावित JSW बंदराच्या जनसुनावणीला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय। पालघरच्या क्रीडा संकुलाजवळ जनसुनावणी झाली। यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तर स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेऊनच बंदर उभारलं जाणार असल्याचं आश्वासन JSWने दिलंय। येवल्यातील जुनी नगरपालिका रोड परिसरातील रहिवासी गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत। नळांमधून येणारं पाणी दुर्गंधीयुक्त गढूळ असल्यामुळे पिण्यास ते योग्य नाही, तर घरगुती वापरासाठी देखील अयोग्य ठरतंय। नगरपालिका प्रशासनाला वारंवार सांगूनही लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करतायत। संभाजीनगर शहरातील महानगरपालिका शाळांमध्ये इस्कॉन संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या जेवणाची पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी जेवण तयार होणाऱ्या ठिकाणाला भेट देऊन संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली, तर त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत बसून जेवणाचा आनंद घेतला। ताडोबामध्ये मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभाग आता नवीन उपक्रम राबवत आहे। जवळपास 5000 चौरस फूट क्षेत्रात व्याप्त असलेला ताडोबा आता साऊथ आणि नॉर्थ झोनमध्ये वाटला जाणार आहे। यामुळे परिसरातील 250 वाघांचं संवर्धन आणि संरक्षण करण्यास वन विभागाला मदत मिळणार आहे। चिपळूणच्या सौंदर्यात भर घालणारी फोटो गॅलरी वन विभागाच्या आवारात उभारण्यात आली आहे। सह्याद्री निसर्ग मित्राच्या अध्यक्षांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं। या फोटो गॅलरीत कोकणातील विविध प्राणी पक्ष्यांचे फोटो लावण्यात आले। अमरावती गाडगेबाबा विद्यापीठात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं भारतीय अभिजात भाषा परिषदेचं आयोजन करण्यात आलं। या परिषदेचं उद्घाटन शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी विद्यापीठ परिसरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली।